शिंदेंच्या दाओस दौऱ्यावेळी एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराकनं दिलेली। विनापरवानगी विमान देशात गेलं त्यामुळे पाडण्याचा इशारा। रोहित पवार यांचा व्हीएसआरच्या बेजबाबदारपणावर खळबळजनक आरोप। अजित पवार यांच्या विमान अपघाताआधी काही लोक रेकी करायला आलेले असं लोकांचं म्हणणं। खरंच रेकी झाली होती का? सीबीआय सीआयडीनं याचा तपास करायला हवा, रोहित पवार यांची मागणी। शरद पवार यांच्या राज्यसभेसाठी अखेर महाविकास आघाडीची वज्रमूठ। पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब, तिन्ही पक्ष एकत्र घोषणा करतील, वडेट्टीवारांची ही माहिती। तर महाविकास आघाडी एक आहे, एकत्र राहणार, संजय राऊत यांचं ट्विट। राज्यसभेच्या जागांसंदर्भात शिंदेंच्या शिवसेनेत हालचाली। उपमुख्यमंत्री शिंदेंची नंदनवनवर बैठक। शिंदेंच्या सेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे, ज्योती वाघमारेंच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती। आखाती देशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू। महाराष्ट्रातील नागरिकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था। विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडूनही परदेशात अडकलेल्या नागरिकांचा आढावा। अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या इंधनाची आयात आता बंद। भारताकडे फक्त 2 महिन्यांचा तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांचा साठा उपलब्ध। आवश्यकतेनुसार उपाययोजना करू, अशी पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती। आखाती देशांमधील युद्धाचा फटका महाराष्ट्राला। 1000 कंटेनर JNPTवर अडकले। कांदा, केळी आणि द्राक्षांची निर्यात ठप्प। 60% कृषी व्यापारावर याचा परिणाम। युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्या चांदीची पडझड। सोनं 6000 तर चांदी 23,000 स्वस्त। सोन्याचे दर 34 दिवसांमध्ये 14,000 पडले। चांदी एका दिवसात 23,000 रुपयांनी स्वस्त। आयातुल्ला खामेनींच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम रद्द। सुरक्षेच्या कारणास्तव अंत्यसंस्काराचा कार्यक्रम लांबणीवर। इराणमध्ये तणावाचं वातावरण। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून केवळ चीनच्या जहाजांना प्रवेश। इराणकडून चीनच्या जहाजांना सोडण्यास परवानगी। चीन वगळता इतर देशांच्या जहाजांना इराणी सैन्य लक्ष्य करेल। अमेरिकन नेव्ही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या टँकर्सना संरक्षण देणार। काहीही झालं तरी अमेरिका जगाला ऊर्जेचा मुक्त प्रवाह सुनिश्चित करेल, डोनाल्ड ट्रम्प यांचं हे ट्विट।